हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे माझा डेली रुटीनचा स्किन केअर रुटीन कसं असतं ते। तर इथे मी आधी पॉन्ड्स आहे ते मॉइश्चरायझर घेतलेलं आहे। मॉइश्चरायझर हे प्रत्येक सीझनमध्ये फार इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी, कारण की आपल्याला वाटतं रे हिवाळा पावसाळ्यात काय गरज आहे, पण नाही, आपल्याला एव्हरी सीझनमध्ये खूपच गरज आहे। तुम्ही कुठलाही मॉइश्चरायझर वापरू शकता। मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी यूज करणार आहे सनस्क्रीन। तर इथे माझ्याकडे सनस्क्रीन आहे SPF 60++ आहे। सो ते मी आहे आता ते यूज़ करायचं, सो मी ते लावते। अदरवाईज तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता। SPF विथ सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे। पावसाळ्यातसुद्धा हिवाळ्यातसुद्धा आपल्याला वाटतं, पण आपल्याला सनटॅन हे होतंच होतं। त्याच्यामुळे सनस्क्रीन झाल्यानंतर जर कोणाला डार्क सर्कल्स किंवा चेहऱ्यावर पिंपल्सचे वगैरे डाग असेल तर त्याच्यासाठी मी कन्सिलर यूज करते। मी डेलीसाठी इनसाइडचं जे कन्सिलर पॅलेट असतं नॉर्मल ते वापरते। थोडंसं कन्सिलर लावायचं, खूप पण नाही लावायचं, जे कळलं पाहिजे थोडंसं लावायचं आणि व्यवस्थित स्पॉन्जने आहे ते आपण मिक्स करून घ्यायचं किंवा आपल्या चेहऱ्याबरोबर इवन करून घ्यायचं आहे। मी डेलीमध्ये कधीतरीच लावते, रेअरली जेव्हा मला व्हिडिओ बनवायचे असतात तेव्हाच वगैरे। तर हे झाल्यानंतर मी वापरणार आहे एलेटिनचं काजळ। तर काजळ हे ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डेलीमध्ये लावू शकता। कुठलं हवं काय ते प्रत्येकाच्या आवडीनुसार डिपेंड आहे। तर काजळ मला आवडतं डेलीसाठी, त्यामुळे मी लावते। मला डेली रुटीनमध्ये आयलायनर किंवा आयब्रोज करायला आवडत नाही, तर आता मी जस्ट फक्त लिप बाम लावणार आहे। स्विस ब्युटीचा लिप बाम आहे तो लावणार आहे। तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही लावू शकता। आणि येस, आय एम रेडी। तर इतका बेसिक सिम्पल स्किन केअर रुटीन आहे, काही एक्स्ट्रा किंवा फाउंडेशन वगैरे काही करत नाही, आणि तुम्ही बघू शकता त्याच्यातसुद्धा चेहरा खूप छान दिसतो। तर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।